जे आमचं शालेय जीवन आहे ना, त्याच्यामध्ये आमच्या आई-वडिलांचे संस्कार सगळ्यात महत्त्वाचे होते. त्यांनी आम्हाला पूर्ण म्हणजे सगळ्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्हाला लहानपणापासूनच पार्टिसिपेट करायला लावलेलं. त्यामुळे आम्हाला तसं स्टेज डेअरिंग म्हणा किंवा सगळ्या गोष्टींची ओके. आधीपासून सवय होती. पण ह्या गोष्टी जर आई-वडील तेवढे कोऑपरेटिव्ह असले, करणारे असले तरच होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिला महत्त्वाचा वाटा म्हणजे माझ्या आई-वडिलांचाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणायची म्हटलं तर आयुर्वेदामध्ये येण्याचा दृष्टिकोन म्हणजे माझी मम्मी पोलिसमध्ये आहे आणि पोलिसांचं काम म्हणजे तुम्हाला माहितच आहे आम्हाला हेक्टिक भीती काम वाटायला लागली आहे की असतं. काय रॉंग आम्ही विचारलं तर आम्हाला डायरेक्ट नाही नाही म्हणजे तसं ती निर्भयामध्ये होते तसं काम वगैरे सगळं चांगलं होतं पण कसं झालं तिला एक रिमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून एक डिसीज आहे तो तिला झाला वयाच्या 35व्या वर्षी म्हणजे खूप कमी वयामध्ये संधिवात आमातासारखी गोष्ट होणे. मग तेव्हा मी 8वी मध्ये होते तर 8वी मध्ये मला असं वाटलं की हे कमी वयामध्ये संधिवात मम्मीला कसा झाला मग त्याच्यासाठी मम्मीला ट्रीटमेंट सुरू होत्या. मग ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट सुरू होत्या आणि मग ते स्टिरॉइड्स घेऊन घेऊन मम्मीला 37व्या वर्षी कॅटरॅक्ट झाले दोन्ही डोळ्यांना आणि ऑपरेशन 40च्या आतमध्येच झालं. तर मला काय म्हणायचं होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की वय नसताना देखील सुद्धा संधिवात आमातासारखे रोग होत आहेत आणि त्यानंतर हे अशी औषधं खाऊन जर असं जर ऑपरेशन म्हणजे एक रोग बरा करायच्या नादात दुसरा रोग तयार होत असेल तर त्यापेक्षा अशा गोष्टींमध्ये मला प्रॅक्टिस करायला आवडेल की ज्याच्यामध्ये त्या पेशंटला तो रोग बरा होण्यासाठी त्याला झटलं पाहिजे ना की तो रोग बरा करत करत दुसरा रोग तयार होण्यासाठी. मग त्याच्यामध्ये मला आयुर्वेद हा ऑप्शन म्हणून नाही तर मी म्हणजे प्रथम दर्शी किंवा प्रथम काय म्हणतात म्हणजे माझा पॉइंट ऑफ व्ह्यूच असा होता की नाही आता आपण आयुर्वेदमध्ये करायचं. मग माझं